अरे निशा, या धुलीकणाबद्दल सरांनी काहीतरी सांगितलं होतं. अरे यार मी पण वाचलेलं वाटतं. अरे काय हर्षद निशांत क्लासला नाही आलाच? अरे सरांनी आज कार्यकारण भाव शिकवलं, विशेषतः परमाणुवाद. अरे त्या धुलीकणाचं वर्ण आलं आहे ना. हो, त्याबद्दलही सांगितलं सरांनी. अरे परमाणुवाद म्हणजे काय? तर काय प्रसन्न? काय मित्रांनो, काय चर्चा चालू आहे? अरे खिडकीतून धुलीकण दिसले त्यावरून काहीतरी लक्षात आले. अरे हा तर नेमकी परमाणुवाद. परमाणुवाद ते काय आलं? परमाणुवाद हे कार्यकारी सिद्धांतामध्ये समजून सांगण्यात आले. परमाणुवाद म्हणजे खिडकीतून येणाऱ्या धुलीकणाचा एक संस्थांश म्हणजेच 6वा भाग, म्हणजेच रजगुणाचा 6वा भाग म्हणजेच परमाणु होय. हा परमाणु आपण म्हणजे याचं विभाजन केल्यानंतर याचं पुढील विभाजन होत नाही. अरे प्रसन्न, परमाणुवाद व्यतिरिक्त आणखी कोणत्या वादाचं वर्णन केलं? अरे हा परमाणुवाद वैशिष्ट्य दर्शनाने सांगण्यात आलेला आहे. एक महर्षी कणादमुनी यांनी याच्या व्यतिरिक्त कागद उत्पत्तीचा पिलुपाद सांगण्यात आलेला आहे. म्हणजे याचं आयुर्वेदिक महत्व काय? आयुर्वेदिक महत्व तर चरक संहितामध्ये सांगण्यात आले. चरक संहितामध्ये जे आपले अवयव, शरीरातील अवयव आहे त्यांच्यातील छोटे छोटे घटक म्हणजे सूक्ष्म घटक यांनाच आपण परमाणु म्हणलेले आहे. तर परमाणु हे महाभूतामध्ये पृथ्वी, आग, तेज, वायू यामध्ये आलेले आहे. आकाशामध्ये परमाणु काय असतात? आकाश महाभूतामध्ये परमाणु असतात, कारण की याची उत्पत्ती आणि विनाश आहे. आणि पृथ्वी, आग, तेज, वायू यांचे परमाणु असतात, कारण की यांची उत्पत्ती व नाश असतो, म्हणजेच यांच्यामध्ये परमाणु असतात. या महाभूतांची उत्पत्ती कशी होती? या महाभूतांची उत्पत्ती म्हणजेच आपण बघितलं की पृथ्वीच्या परमाणूपासून पृथ्वी महाभूत, जलच्या परमाणूपासून जल महाभूत हे उत्पन्न असं होतं. म्हणजे 2 परमाणु एकत्र होऊन एक द्वैलूक बनतो, तसेच 3 द्वैलूक एकत्र होऊन त्रैलूक बनतो व असा संयोग एकत्र होऊन पृथ्वी महाभूत होतं. तसेच जल, आग, तेज असं उत्पन्न होतं. आणि आकाश महाभूताचे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की त्याचे परमाणु नसतात, म्हणजे त्याची उत्पत्ती व विनाश नसतो. अशा प्रकारे परमाणुवादाचा वर्णन हे कार्यकारण भाव सिद्धांतामध्ये सांगण्यात आलेलं आहे.